आज आपण बघणार आहोत NMS एक्झाम मध्ये डायसचे क्वेश्चन कशा स्वरूपाचे असतात. तर साधारणतः पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे ब्लॅकबोर्डवर. NMS एक्झाम 2019 मधला क्वेश्चन आहे. आता आपल्या समोर 3 डॅश दिले. अगोदर काय करायचं, डायस मध्ये टोटल नंबर किती असतात? 6 नंबर, 1 2 3 4 5 आणि 6 नंबर असतात. सर्व क्वेश्चन आपण ऑब्झर्वेशन नुसार सॉल्व्ह करू आज. आकृती 2च्या तळाच्या पृष्ठावर कोणता अंक येईल? तर ही झाली आकृती 1, ही झाली आकृती 2 आणि ही झाली आकृती 3. आपल्याला काय म्हटलं? आकृती 2 म्हटलंय. आकृती ही 2 झाली. आता काय म्हटलं? तळाच्या पृष्ठावर कोणता अंक येईल? तळाच्या पृष्ठावर म्हणजे तळ कुठे राहणार आहे? खाली, आणि वर कुठे आहे? 4, म्हणजे अपोजिट बाय 4. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय? 4च्या अपोजिट कोणता नंबर येणार? हा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता इथे काय दिसतंय? इथे बघा 4 आहे. तर 4च्या अपोजिट एका बॉक्स मध्ये नंबर कधी त्याच्या अपोजिट राहत नाही. याचा अर्थ इथं 4चा जो अपोजिट आहे, 4च्या अपोजिट 6 आणि 3 कधी नाही राहणार. त्याच्यानंतर बघा इथं 4 आहे, इथे काय दिला? 5 आणि 1 दिला. याचा अर्थ 4च्या अपोजिट 5 आणि 1 कधी राहणार नाही. मग आता 4च्या अपोजिट बघा, आता 6 पण नाही राहणार, तर हा कॅन्सल होणार. 3 पण नाही राहणार, तर 3 तर आहेच नाही ऑप्शन मध्ये. 5 सुद्धा नाही राहणार, हा सुद्धा झाला कॅन्सल, आणि 1 सुद्धा राहणार. मग राहिला कोणता? 2. म्हणजे 4च्या अपोजिट कोणता आन्सर येणार आहे? 2 आन्सर येणार. ठीक आहे. पुन्हा एक प्रश्न विचारलाय, 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? तर आपण अगोदर दिलं 5, आणि जो नंबर विचारला असला ज्या बॉक्समध्ये नंबर असेल ते त्याच्या कधी विरुद्ध राहत नाही. तर बघा इथे काय दिला? 5, आणि या बॉक्समध्ये दिला 4 1. याच्या अर्थ 4 पण नाही राहणार, 1 पण नाही राहणार. पुन्हा बघा 5 कुठे आहे? 5 इथे आहे, आणि या बॉक्समध्ये काय 2 आणि 6. याच्या अर्थ 2 पण नाही राहणार आणि 6 सुद्धा नाही राहणार. तर ऑप्शन मधला काय राहणार नाही? 6 राहणार नाही. त्याच्यानंतर 2 म्हटलंय, 2 सुद्धा राहणार नाही. 4 म्हटलंय, 4 सुद्धा राहणार. 1 म्हटलंय, 1 सुद्धा राहणार नाही. मग राहिला कोणता? 3. तर 5च्या विरुद्ध कोणता आन्सर येणार आहे? 3 आन्सर येणार. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नेक्स्ट बघू. NMS एक्झाम 2020. इथे सुद्धा आकृती आपल्याला 3 दिल्या. ही पहिली, ही दुसरी आकृती, आणि ही झाली तिसरी आकृती. आता या एक्झाम मध्ये तुम्हाला काय दिले होते? नंबर दिले होते, न्यूमेरिकल्स, आणि या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलाय? अल्फाबेट दिलाय. इथे काय म्हटलंय? C च्या विरुद्ध कोणते अक्षर आहे? C च्या विरुद्ध म्हटलंय, तर अगोदर बघून टाका C कुठे इथे आहे. तर एका बॉक्स मध्ये कधी त्याच्या अपोजिट राहत नाही. याचा अर्थ C च्या विरुद्ध काय नाही राहणार? C च्या विरुद्ध A पण नाही राहणार आणि B सुद्धा राहणार नाही. ठीक आहे. पुन्हा बघा C कुठे आहे? C इथे आहे. तर C च्या विरुद्ध मानून चला E पण नाही राहणार आणि का नाही राहणार? D सुद्धा राहणार नाही. मग इथे बघा A चा आन्सर कॅन्सल होणार, B सुद्धा कॅन्सल होणार, E म्हटलं E सुद्धा कॅन्सल, D ते येणार नाही. राहिलं कोणतं? F. तर C च्या विरुद्ध काय येणार आहे? F. म्हणजे ऑप्शन नंबर येणार आहे 4. नंतर बघा B च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? याचा अर्थ अपोजिट बाय B. आता बघा B कुठे आहे? B इथे आहे. तर याचा अर्थ B च्या अपोजिट मध्ये A आणि C कधी राहणार नाही. नंतर आपल्याला माहिती आहे C च्या विरुद्ध अक्षर कोणते आहे? F आहे. याचा अर्थ F सुद्धा राहणार नाही. अगोदर आपण ऑप्शन वरून जाऊ. A तर राहणार नाही, हे सगळे राहणार नाही, तर A पण कॅन्सल होणार. C राहणार आहे का? C सुद्धा राहणार नाहीये. F राहणार आहे का? F सुद्धा राहणार. मग राहिला कोणता? E. तर ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4. हे सगळे क्वेश्चन आपण ऑब्झर्वेशन नुसार आज आपण सॉल्व्ह करून राहिलो आणि ऑप्शन नुसार. नेक्स्ट आपण बघू NMS एक्झाम 2021. इथे सुद्धा आपले 3 डॅश दिले, 1 2 आणि 3 डॅश दिले. पहिला प्रश्न काय म्हटला? B च्या विरुद्ध कोणते अक्षर येणार? तर पुन्हा बघा B च्या साइड मध्ये कोणकोणत्यात पाहता? B च्या बॉक्स मध्ये इथे काय दिला? A. म्हणजे A येणार का? नाही. मग काय म्हटलंय? C येणार आहे का? नाही येणार आहे. पुन्हा B कुठे आहे? इथे आहे. म्हणजे F पण नाही येणार आणि का नाही येणार? E सुद्धा येणार नाही. म्हणजे याचा अर्थ C येणार का? नाही. त्याच्यानंतर F येणार का? नाही. E येणार का? नाही. C येणार का? नाही. मग राहिला कोणता? D. तो ऑप्शन नंबर काय येणार आहे? सेकंड येणार आहे. पुन्हा बघा आकृती 3च्या तळाच्या पृष्ठावर कोणता अंक येईल? तर आकृती 3 बघा ही झाली, आणि तळ कुठे राहते? खाली. याचा अर्थ F च्या विरुद्ध कोणता अक्षर आहे? इथं प्रश्न का विचारला? F च्या विरुद्ध कोणता अक्षर आहे? तर बघा इथं का दिला? तर बघा इथं आता F आलाय. तर F च्या साइड मध्ये कोणकोणते अक्षर नाही येणार पाहते इथे? याचा अर्थ E पण नाही येणार, आणि कोणतं अक्षर नाही येणार आहे? B सुद्धा अक्षर येणार नाही. आणि B च्या विरुद्ध काय येते? D. म्हणजे D सुद्धा येणार नाही. ऑप्शन वरून घेऊ. याचा अर्थ आकृती 3च्या विरुद्ध मध्ये E सुद्धा नाही येणार, त्याच्यानंतर D सुद्धा येणार नाही. मग त्याच्यानंतर B पण. आता राहिला कोणता? A. आणि का राहिला? C. म्हणजे ऑप्शन मध्ये A पण येऊ शकते किंवा काय येऊ शकते? C सुद्धा येऊ शकते. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. NMS एक्झाम 2020 मध्ये पुन्हा डायसचे क्वेश्चन दिले. हा झाला पहिला डायस, हा झाला दुसरा डायस, आणि हा झाला तिसरा डायस. आता प्रश्न काय म्हटला? 1 च्या समोर कोणता अंक येणार? तर आता बघा सगळ्या डायस मध्ये 1 1 आणि 1 एका दिसत आहे, रिपीट दिसत आहे. तर हा क्वेश्चन आपण डायग्राम ओरिएंटेड पण सॉल्व्ह करू शकतो. जो नंबर सगळ्यात जास्त रिपीट आहे तो मिडलच्या बॉक्समध्ये लिहिला. मग क्लॉकवाईज घ्यायचे. 1 च्या समोर कोणता आहे? बघा 3. तर 3 इथं लिहा. त्याच्यानंतर काय येणार आहे? 2. पुन्हा बघा नेक्स्ट बॉक्स मध्ये काय पाहिजे? डिफरंट नंबर पाहिजे. तिथं बघा 2 आपण लिहिलं, इथं पण 2 आहे. तर याचा विचार करू का आपण? नाही. सेकंड बॉक्सच्या करा. 1 च्या क्लॉकवाईज काय येणार आहे? बघा 4. तर इथं लिहायचं 4, आणि इथं काय येणार आहे? 5. आता कोणता नंबर उरला? बघा आता 6 नंबर उरला. 1 सोडून 1 त्याच्या अपोजिट. आता बघा 1 च्या समोर कोणता अंक येणार? तर 1 च्या समोर कोणता अंक? बघा 6. म्हणजे ऑप्शन नंबर येणार 3rd.
4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही, म्हणजे काय म्हटलं अपोजिट बाय 4. तर 4च्या अपोजिट कोणता अंक येणार बघा 3, म्हणजे ऑप्शन नंबर येणार आहे सेकंड. 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे अपोजिट बाय 5, तर 5च्या अपोजिट कोणता अंक येणार आहे 2, तर ऑप्शन नंबर काय येणार आहे थर्ड ऑप्शन हा नंबर येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू एनएमएस एक्झाम 2023 मधला बघू. याच्यामध्ये पण बघा हा 3 नंबर रिपीट झाला 3 आणि का रिपीट झाला 3. तर आपण छोटंसं इथं बॉक्स काढू आपण इथे. ठीक आहे. आता जो नंबर रिपीट झाला तो मधातल्या बॉक्समध्ये लिहा, म्हणजे कोणता नंबर लिहिला आपण 3. क्लॉकवाईज ज्याच्या 3च्या समोर कोणता आहे 5, इथे लिहिला आपण 5, इथे का लिहिला आपण 6. पुन्हा बघा इथे 6 आपण घेतला, इथे पण 6 आहे, तर या डॅशचा विचार करू का आपण नाही. पुन्हा बघा 3 आहे, तर 3च्या समोरच्या क्लॉकवाईज पाहायचे कोणता आहे ते 2, नंतर काय ते 1. आता कोणता नंबर उरला 4. बघा 3च्या समोर अंक कोणता आहे, तर 3च्या समोर कोणता अंक दिसत आहे 4, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे फर्स्ट. 5च्या समोर कोणता अंक येणार, तर आता 5च्या समोर कोणता अंक आहे बघा 2, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 4. 1च्या शेजारी न येणारा अंक म्हणजे काय झालं अपोजिट बाय 1, तर 1च्या अपोजिट बघा कोणता अंक आहे 6, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 4 आन्सर येणार. ठीक आहे. बघा आता हे झाले एनएमएस एक्झाम मध्ये आतापर्यंतचे आलेले जनरल डायस मधले क्वेश्चन. ठीक आहे. प्रश्न अशा स्वरूपाचे असतात, काही काही प्रश्न आपण लॉजिकली सॉल्व्ह केले, काही काही क्वेश्चन ऑब्झर्वेशननुसार सॉल्व्ह केले, काही काही क्वेश्चन आपण डायग्राम ओरिएंटेड आपण का क्वेश्चन काय केले सॉल्व्ह केले. मग याच्यावर डायसचे टाईप नंबर 2 चे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.